नामदेव दादांच्या तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त दादांना मी प्रथम वंदन करतो आणि अशी त्यांच्याकडून आपली ही दलित पॅंथरची चळवळ महाराष्ट्रात तसेच देशामध्ये सुनामीसारखी मोठी चळवळ उभी राहावी आणि त्याच्यासाठी आम्हाला त्यांनी प्रेरणा मिळावी अशी मी त्यांना प्रार्थना करतो। आज दादांच्या तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त उपस्थित राहिलेले प्रतिष्ठित माननीय उल्हासदादा पवार साहेब, रमेश बागवे साहेब तसेच अरुण खोरे साहेब यांचे तसेच दलित पॅंथरचे ज्येष्ठ आमच्या वहिनी, पॅंथरचे सर्वस्व असलेल्या श्रीमती मल्लिका नामदेव डसाळ, सुरेश केदारे साहेब तसेच ज्येष्ठ असे पारदे साहेब तसेच भल्या भल्या पक्षांना सुरुंग लावून पॅंथरचा झेंडा मोठा करणारे माझे सहकारी मित्र अरविंद मोरे साहेब, डॉक्टर भोसले साहेब, पटवळ साहेब यांचं सांगणं, दादांनी सुरू केलेली 45 वर्षापूर्वीची दलित पॅंथर ही चळवळ पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे। त्यासाठी पक्षपात, भेदभाव, आपापसातले भेदभाव, मतभेद, वर्णभेद, जातीयवाद हे सर्व विसरून कामाला लागलं पाहिजे। त्यासाठी प्रत्येकाने प्रत्येक ठिकाणी जाऊन, तळागाळामध्ये जाऊन आपण आपली संघटना मोठी करून दादांचे स्वप्न पूर्ण करावे अशी मी सर्वांना विनंती करतो। माझ्यापेक्षा या पॅंथरमध्ये ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत। मी या पॅंथरमध्ये जरी नवीन असलो, माझ्या काही चुका जरी झालेल्या असतील किंवा होत असतील, सर्वांनी ते समजून घेऊन मला माफ करावं। याचं कारण आहे की माझी काम करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे। मी पॅंथरला मोठं करण्याचं स्वप्न पाहिल आणि तो सर्वस्वी माझा स्वतःचा अजेंडा असेल। सर्वांनी आपण एकमेकांचे पाय ओढणं सुद्धा याच्यामध्ये बंद केलं पाहिजे। मित्रहो, आपल्या देशामध्ये एक प्रचलित अशी म्हण आहे, जर एका भांड्यामध्ये जर सगळे खेकडे सोडले तर ते कधीही एकही खेकडा त्या भांड्यातून बाहेर पडत नाही। त्याचं कारण काय? पुढे जाणार असेल तर पाठीमागं पाय ओढतो। ज्यांनी ते खेकडे त्या भांड्यामध्ये ठेवले त्याला माहिती आहे की याच्यातला एकही खेकडा बाहेर जाणार नाही। आपल्याला या पॅंथरमध्ये बाकीच्या पक्षांसारखं किंवा बाकीच्या संघटनांसारखं या पक्षामध्ये, या आपल्या संघटनामध्ये असं कुठलंही चित्र कुणालाही दिसू नये याची मी प्रथमतः सर्वांना विनंती करतो। संघटनेचं काम आपलं आता मजबूत आणि चांगल्या पद्धतीने सुरू झालं आहे, ते असंच आपल्याला चालू ठेवायचं आहे। ही मरगळ आपल्याला दूर करायची आहे। हीच दादांच्या चरणी आपली ही भीम वंदना असेल असं मी सर्वांना सांगतो। खरे तर आज दलित पॅंथर सारख्या लढाऊ संघटनेची गरज सर्वसामान्यांना आहे। ज्यावेळेस कुठे दुर्घटना घडते त्यावेळेस आज दलित पॅंथर पहिल्यासारखी जर असती तर कुणाची हिंमत झाली नसती, हे वाक्य प्रत्येकाच्या तोंडून आजही पाहायला मिळतं। हीच पॅंथरची खरी पावती आहे। मित्र, आपल्याला अशीच सक्षम पॅंथर आज पुन्हा एकदा नव्याने आणि जोशाने तयार करायची आहे। तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं, आज इकडचे तिकडचे कार्यकर्ते स्वहितासाठी भाजपकडे जातात। हे सगळ्यांना माहिती आहे, सगळे टीव्हीवर पाहतात, बातम्यामध्ये आपण पाहतो। पण खरा समाजसेवक, ज्यांना खरी पॅंथर समजली, असे सगळेच लोक आज पॅंथरमध्ये खरं तर शेकडो नाही हजारोच्या संख्येने दाखल होत आहेत
हीच खरी पॅन्थरची ताकद आहे आणि हीच खरी पॅन्थरची पावती आहे. हीच माझ्या दादांची, नामदेव ढसाळ साहेबांची ताकद आणि पॅन्थर आहे. हीच त्यांना पुन्हा एकदा माझ्यातर्फे भीमवंदन असेल. असो, काही किस्सेही तुम्हाला सांगतो, त्याची गरज आहे, कारण आज वारं वाजायचे इलेक्शनचं. राज्य सरकार आपल्याला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, काँग्रेसला डावलून भाजप काहीतरी चांगलं करेल म्हणून आपण सर्वांनी भाजपला मतं दिली आणि त्यांना निवडूनही दिलं. पण खरं सांगू, हे राज्य सरकार फक्त थापारं सरकार आहे. त्यांनी फक्त स्वतःची जाहिरात करणं व स्वतःचा मोठेपणा मिळवणं यातच ते समाधान मानतात. कुणाला पंतप्रधान होण्याची तर कुणाला छत्रपतीच्या आशीर्वादाची स्वप्नही पडतात. असो, त्यांचा नवीनच अजेंडा मी ऐकलाय, आपलं सरकार कामगिरी दमदार. सगळ्यांना माहिती आहे काय जोरात कामगिरी चालू आहे. खरं तर हे देशांच्या राष्ट्रपुरुषांच्या नावाने मताची भीक मागताय. शिवाजी महाराजांच्या असेल, बाबासाहेबांच्या असेल, पण माझं एक वैयक्तिक असं मत आहे, यांनी जर राष्ट्रपुरुषांच्या नावाने जर मताची भीक मागितली, तसे त्या पद्धतीचे कार्यकर्ते हवेत, तसे त्या पद्धतीचे नेतेही हवेत. असे मतं मागायची, निवडणूक लढवायची आणि निवडून आल्यावर हे काय पठ्ठे करतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. हे मी सांगावं असं मला वाटत नाही. मध्यंतरी बघा, मराठा मोर्चे निघाले की त्यांनी शिवस्मारकाचं पिल्लू दिलं सोडून. डिसेंबर महिना आला की भाजपला इंदू मिलची जागा दिसते. मध्यंतरी हे काय करतात माहिती आहे? घोटाळे. त्यांना तेवढा वेळ असतो, मध्यंतरी घोटाळे करण्याचा वेळ असतो आणि मग भाजप सरकार सर्वांना क्लीन चिट देण्याचं खरं. काँग्रेसचं मंत्रिमंडळ असतील त्यावेळेस काँग्रेसने काँग्रेसच्याच मंत्र्याच्या विरोधात कारवाई केली आणि काँग्रेसचेच मंत्री जेलमध्ये टाकले. यांची हिंमत असेल तर त्यांनीही ते करावं. तरी मला वाटतं सर्वसामान्य जनता काहीतरी करतंय असं वाटेल यांना, पण हे ते करणार नाहीत, कारण यांची सवय फक्त क्लीन चिट देणं आणि राजकारण करून ती फाईल बंद करणं एवढ्या पुरतंच आहे. आपण सगळे शेतकरी आहोत. शेतकऱ्याचं आत्महत्याचं राजकारण करूनही यांनी त्यावेळेस मतं मागितली आणि शेतकऱ्यांना बेघर केलं. आज शेतकऱ्यांच्या मालाला कुठलाही बाजारभाव नाही. मला सांगा, इथं माझे शेळगावचे कार्यकर्ते, ज्यांची डाळिंब आहे, ज्यांची मिरची आहे, ज्यांचं भाजीपाला आहे, रस्त्यावर फेकून देण्याची वेळ यांच्यावरती आलेली आहे. मला सांगा, आजचे दिन आले का? कुणी एकाने सांगावं की आजचे दिन आले. आजचे दिन आणायचे असतील तर पॅन्थर सारखी पॅन्थरच लढवई संघटना मोठी करणं ही काळाची गरज आहे मित्र. आज मला सांगा, जाहिरातीवर टीव्हीवरती आपण सर्वजण रोज जाहिराती पाहतो. वहिनी, आपण सगळे जाहिराती पाहतो. अमिताभ बच्चनची जाहिरात आहे, शौचालय मुक्त गाव. करोडो रुपये शौचालय मुक्त गाव करण्यासाठी आजही या भारत देशामध्ये जाहिरात करावी लागते. तिथं कॅशलेस होण्याची स्वप्नही लोक पाहतात. कसं ते शक्य हो? तेवढं सहजासहजी सोपं नाहीये. आपल्या भारत देशातली जवळजवळ 25% लोक ही अशिक्षित आहेत. त्यांना मोबाईल कसा वापरायचा हे माहीत नाहीये. इथे फार मोठी दरी आहे. मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही, मी फार छोटा कार्यकर्ता आहे. असो, मला एवढंच सांगायचं आहे, कारण काय होतं की या सरकारने काही निर्णय चुकीचे घेतलेले आहेत. आज आपल्या या गोरगरिबांचं जे काय सहकारीकरण आहे तेही मोडीत काढण्याचं सुरू केलेलं आहे. मला कुठेतरी खंत वाटत होती आणि मला सर्व पॅन्थरच्या ज्येष्ठांनी माझ्यावरती विश्वास देऊन मला ही पॅन्थर मोठं करण्याचं जे स्वप्न, माझ्या खांद्यावरती जे ओझं दिलंय,
तेच फक्त मला पूर्ण करायचं आणि हेच माझं स्वप्न असेल आणि हीच माझी दादांना भीमवंदना असेल. मी तुम्हाला हे निक्षून सांगतो. याच्यापेक्षा मला दुसरं आपल्याला काही सांगावंसं वाटत नाही. पुन्हा एकदा सांगतो, आपल्या नामदेव दादांना जर भीमवंदनाच द्यायची असेल, नामदेव दादांना जर आपला मानणारा वर्ग असेल, तर आपण आपला स्वतःचा भेदभाव विसरूनच दलित पॅंथर मोठी करण्याची स्वप्न आणि रात्रंदिवस धडपडलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण स्वहिताचा विचार न करता जनतेचा, गोरगरिबांचा, बहुजन समाजाचा विचार करावा. एवढीच माझी इच्छा आहे. एवढेच माझे 2 शब्द आहेत आणि हे मी संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. दुःखाची कारणं शोधा आणि ती नाहीशी करा हे सांगणारे गौतम बुद्ध, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दलित पॅंथरचे संस्थापक आणि भविष्यातल्या अनेक पिढ्या ज्यांना त्यांच्या कवितेने, वैदिप्यमान कवितेने, ताकदीने जिंकून गेलेले असतील असे नामदेव ढसाळ आणि त्यांना वंदना करून आपल्या सगळ्या उपस्थित सज्जन आणि कार्यकर्ते जे नामदेववर निहायत प्रेम करून तिथवर आलेले आहेत, मी माझे 2 शब्द मांडते. खरं तर साहित्याची जास्त माझी जवळीक, राजकारण मला फारसं कळत नाही, पण राजकारण करणाऱ्यांना वठणीवर कसं आणायचं हे मला चांगलं कळतं. तसं हे सगळं स्त्रियांना कळतं, पण ते कौशल्य फार कमी स्त्रिया वापरतात. माझं एकच सांगणं आहे की नामदेवचं जे स्वप्न होतं, दलितांचे प्रश्न सोडवणं, त्यांचे प्रश्न धसाला लावणं, त्या दुःखाचं निराकरण करणं, ज्याच्यासाठी त्यांनी हा एवढा यज्ञ मांडला होता दलित पॅंथर या नावाचा, तर त्याचा थोडा विचार करून आपल्या आत्ताच्या दलित पॅंथरनी पूर्वीची आता मरगळलेली काट टाकून जे नव्या स्वरूपात येते. पण आत्ताच मी सांगू इच्छिते की निवडणुकीचे वारे आता वाहत आहेत, पण निवडणूक हे साधन समजा, निवडणूक हे साध्य नाहीये. जो तुम्ही गंतव्य स्थान आहे ते आपलं हे आहे दलित पॅंथरचं, की दलित समाजाचं दिन, आणि ते पण नामदेवने जी व्याख्या केली दलित या शब्दाची, की तो मराठा असेल, मुसलमान असेल होता, तो पॅंथरनी पुढे चालवावा. आणि निवडणुकीचं हे जे राजकारण आहे त्याच्यात अशा तऱ्हेने भाग घ्यावा की माझं तर स्वप्न आहे की दलित पॅंथरनी असे काही नेते राहिले की जे नुसतं महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं नेतृत्व करतील आणि देशाचा पंतप्रधान पद दलित पॅंथरच्या नेत्यातनं उभं राहील. इतकी ताकद आपल्यामध्ये आहे, पण ती आपण ओळखत नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे की एवढी ताकद आहे, एवढी ऊर्जा आहे, इतके कार्यकर्ते जोमाने काम करतात, पण आपला वर्गशत्रू कोण आहे हे ओळखणं फार महत्वाचं आहे. आज पवार साहेब अच्छे दिन येणार आहेत ते भांडवलदारांचे, ते धनिकांचे, बिझनेसमॅन लोकांचे, आणि जे सत्तेवर जाणार आहेत त्यांच्यावर चांगले दिवस येणार आहेत, आणि गरीब माणूस आणखी गरीब होणार आहे. हे 2 वर्षापूर्वी म्हटलेलं भाकीत हे एवढ्या वाईट तऱ्हेनं खरं होईल असं मलाही वाटलं नव्हतं. तर आपला वर्गशत्रू ओळखून त्याप्रमाणे आपण काळाप्रमाणे पावलं उचला. एकमेकातली भांडणं बंद करून आम्ही 100 आणि 5 नाही 105 आहोत. वळलेल्या मुठी जास्त ताकद असते. ती वळलेली मूठ जर तुमची 5 बोटं अलग झाली तर ती ताकद राहत नाही. आणि त्यामुळे मी अगदी कळकळून विनंती करते सगळ्या पॅंथर्सना, सगळ्या कार्यकर्त्यांना जे नामदेववर प्रेम करतात त्यांना, की संघटन जर बळकट असेल तरच तुमची ताकद जगाला दिसेल, आणि त्या अनुरोधाने तुम्ही काम केलं तरच दलित पॅंथर या चळवळीला एक दिशा मिळेल. 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाली, पुलाखालनं खूप पाणी वाहून गेले, पण हा पूल आता आपण मजबूत केला पाहिजे अशा तऱ्हेनं की आम्ही जो मैत्रीचा हात पुढे केलाय मित्र पक्षांकडे, आणि तो घेऊन आपण पुढे जाणार आहोत. आणि हे जे प्रतिगामी वारं वाहतंय ते झोपून धरण्याची ताकद फक्त दलित पॅंथरमध्येच आहे, दलित पॅंथरच्या विचारामध्ये आहे, कारण ते विचार नामदेव ढसाळ या नावाच्या वादळाने दिलेले आहेत.
आणि अशा तऱ्हेनं जर आपण दलित पॅन्थरची पुनर्निर्माण आणि आत्ताची ताकद निर्माण केली तर मला वाटतं पुढल्या सगळ्या भविष्यात आपलं दलित पॅन्थर याच्याशिवाय दुसरा कुठलाही पक्ष एवढा मजबूत जोमाने उभा राहणार नाही आणि आपली ताकद जास्तीत जास्त सर्व ऊर्जा एकवटून आम्ही कामाला लागू एवढं मला सांगायचं होतं आणि माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद.